नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता, परंतु आता खूपच या ठिकाणी खळबळजनक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर अजितदादा पवार हे आता जिवंत असल्याची बातमी या ठिकाणी CIDला सापडलेली आहे. तर CIDच्या चौकशीमध्ये तसेच रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत घेतल्यानंतर जे आहे आता या ठिकाणी CIDला मोठमोठे पुरावे या ठिकाणी सापडलेले आहेत. तर आपण जाणून घेणार आहोत की नेमके जे पुरावे कोणते आहेत आणि या पुराव्याच्या माध्यमातून जे आहे अजित पवार हे आता 100% जिवंत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. तर जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ज्या विमान अपघातामध्ये 28 जानेवारीला मृत्यू झाला होता. या विमानामध्ये जे आहे 6 जण होते, त्यापैकी फक्त 5 जणांचा मृत्यू झाल्याचा या ठिकाणी खळबळजनक या ठिकाणी आरोप या ठिकाणी लावण्यात आले की या 6 व्यक्ती होती, त्यापैकी फक्त 5च व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आला. तसेच त्याबद्दल रोहित पवार यांनी सुद्धा जे आहे काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आहे रोहित पवार यांनी सुद्धा खूप या ठिकाणी मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. तर त्या मुद्द्यांच्या आधारावर जे आहे अजितदादा पवार हे जिवंत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर त्यांनी मांडल्याच्या मुद्द्याच्यानुसार जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तर बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासोबत पिंकी माळी हिचाही समावेश या ठिकाणी मृत्यू होता. तिचाही मृत्यू झाला आणि या अपघातानंतर आता घातपातच होता असा देखील आरोप जे आहे पिंकींच्या वडिलांनी या ठिकाणी लावलेला आहे. अजितदादासोबत अपघातामध्ये जो मृत्यू झाला होता पिंकीचा, त्या पिंकी माळीचा सुद्धा जे आहे त्यांच्या वडिलांनी देखील हा जो मृत्यू झालेला आहे अजित पवार आणि पिंकींचा, तर यामध्ये जे आहे 100% घातपात असल्याचा समावेश असल्याची माहिती तर पिंकींच्या वडिलांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर जे आहे अजितदादा पवार हे अजूनही जिवंत असल्याचे पुरावे या ठिकाणी समोर आलेले आहेत खूप तसेच या पुराव्यापैकी जे आहे अजितदादांचे जे पुरावे, तर तुम्हाला काय वाटतं अजितदादा पवार हे अजून जिवंत आहेत का? त्यांचे जे आता असे काही बातम्यामध्ये या ठिकाणी प्रसारमाध्यमातून पसरत आहे की अजित पवार हे सध्या जर्मनीमध्ये आहेत आणि सुखरूप आहेत. ते लवकरच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याची माहिती या ठिकाणी प्रसारमाध्यमातून या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली जात आहे. तर आता अजित पवार हे पुन्हा या ठिकाणी परतणार का त्यांचा घातपात करण्यात आला, याबद्दल जे आहे आता CIDचा चौकशी करत आहे आणि CIDला चांगले मोठमोठे पुरावे या ठिकाणी सापडलेले आहेत. या माध्यमातून जे आहे अजित पवार हे आता जिवंत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहेत आणि धन्यवाद.